नमस्कार मित्रांनो, आज आपण बुक समरी या सदरात जाणून घेणार आहोत मोबाईल MBA पुस्तकाचा सारांश। आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात व्यवसायाचे ज्ञान केवळ मोठ्या व्यवस्थापन संस्थांमध्ये जाऊनच मिळते असे नाही। मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या मदतीने व्यवसाय व्यवस्थापन, नेतृत्व, मार्केटिंग आणि आर्थिक नियोजन यांचे ज्ञान आपण कुठेही आणि कधीही मिळवू शकतो। मोबाईल MBA ही संकल्पना याच आधुनिक विचारसरणीवर आधारित आहे। या पुस्तकाचा मुख्य उद्देश व्यवसाय आणि व्यवस्थापनातील महत्त्वाची तत्त्वे साध्या आणि व्यवहार्य पद्धतीने समजावून सांगणे हा आहे। व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीपासून ते स्वतःचा व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकासाठी या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो। व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे केवळ वस्तू विकणे किंवा सेवा देणे नव्हे, ग्राहकाची गरज ओळखणे, त्याला योग्य समाधान देणे आणि त्यातून मूल्य निर्माण करणे म्हणजे व्यवसाय। यशस्वी व्यवसायासाठी चांगली कल्पना पुरेशी नसते, त्या कल्पनेचे योग्य नियोजन, अंमलबजावणी, मार्केटिंग आणि आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहकांशी चांगले संबंध आवश्यक असतात। कोणत्याही व्यवसायाच्या यशामध्ये ग्राहकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। ग्राहकाला काय हवे आहे, त्याच्या समस्या काय आहेत आणि त्याला कोणत्या प्रकारचे समाधान अपेक्षित आहे हे समजून घेणे आवश्यक आहे। जो व्यवसाय ग्राहकाला समजून घेतो, त्याच्या गरजेनुसार उत्पादन किंवा सेवा देतो आणि विश्वास निर्माण करतो, तो दीर्घकाळ टिकतो। व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य व्यवसायाची कल्पना शोधणे महत्त्वाचे आहे। आपल्या कौशल्यांचा, अनुभवाचा, बाजारपेठेचा आणि ग्राहकांच्या गरजांचा विचार करून व्यवसायाची निवड करावी। चांगली व्यवसाय कल्पना म्हणजे अशी कल्पना जी एखादी वास्तविक समस्या सोडवते आणि ग्राहक त्यासाठी पैसे देण्यास तयार असतो। व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करणे आवश्यक आहे। बाजारात कोणते ग्राहक आहेत, त्यांची गरज काय आहे, स्पर्धक कोण आहेत आणि त्यांचे उत्पादन किंवा सेवा कशी आहे याचा अभ्यास करावा। बाजारपेठेचा अभ्यास केल्यामुळे व्यवसायातील जोखीम कमी करता येते आणि योग्य निर्णय घेता येतात। आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, त्यामुळे स्पर्धकांपेक्षा वेगळे आणि चांगले काय देता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे। कमी किंमत हीच नेहमी स्पर्धात्मक ताकद नसते। चांगली गुणवत्ता, उत्तम सेवा, वेगवान वितरण, नाविन्यपूर्ण कल्पना आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे व्यवसायाला वेगळी ओळख मिळू शकते। उत्तम उत्पादन तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे आहे। यालाच मार्केटिंग म्हणता येईल। आज डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, वेबसाईट, ईमेल, ऑनलाईन जाहिरात आणि व्हिडिओ यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो। ब्रँड म्हणजे केवळ नाव किंवा लोगो नव्हे, ग्राहकांच्या मनात आपल्या व्यवसायाबद्दल निर्माण होणारी प्रतिमा म्हणजे ब्रँड। विश्वासार्हता, गुणवत्ता, सातत्य आणि चांगला ग्राहक अनुभव यामुळे मजबूत ब्रँड तयार होतो। व्यवसायामध्ये विक्रीचे महत्त्व खूप मोठे आहे। ग्राहकांवर दबाव टाकून विक्री करण्यापेक्षा त्याची गरज समजून घेऊन योग्य समाधान सुचवणे अधिक प्रभावी ठरते। चांगला विक्रेता प्रथम ग्राहकाचे ऐकतो आणि नंतर आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये सांगतो। व्यवसायात पैसा येणे आणि पैसा जाणे याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे। विक्री वाढली म्हणजे नफा वाढलाच असे नाही। खर्च, उत्पन्न, नफा, रोकड प्रवाह, कर्ज आणि गुंतवणूक यांचा योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे। आर्थिक शिस्त ही व्यवसायाच्या स्थैर्यासाठी महत्त्वाची आहे। यशस्वी उद्योजक हा केवळ व्यवसायाचा मालक नसतो, तर तो एक नेता असतो। चांगला नेता आपल्या टीमला दिशा देतो, प्रेरणा देतो आणि अडचणीच्या काळात योग्य निर्णय देखील घेतो। नेतृत्वामध्ये आत्मविश्वासासोबतच ऐकण्याची क्षमता, निर्णय क्षमता आणि जबाबदारीची भावना आवश्यक आहे। एकट्या व्यक्तीच्या प्रयत्नांपेक्षा चांगल्या टीमचे सामूहिक प्रयत्न अधिक प्रभावी ठरतात। प्रत्येक कर्मचाऱ्याची क्षमता ओळखून त्याला योग्य जबाबदारी देणे आवश्यक आहे। विश्वास, संवाद आणि परस्पर सहकार्य असलेली टीम व्यवसायाच्या प्रगतीला वेग देते। व्यवसायामध्ये वेळ हा अत्यंत मौल्यवान संसाधन आहे, त्यामुळे महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे। कामांची यादी तयार करणे, उद्दिष्टे निश्चित करणे आणि वेळेचा योग्य वापर करणे यामुळे उत्पादकता वाढते। व्यवसायात दररोज अनेक निर्णय घ्यावे लागतात। काही निर्णय लहान असतात, तर काही निर्णयांचा संपूर्ण व्यवसायावर परिणाम होऊ शकतो। माहिती गोळा करून, पर्यायांचा विचार करून आणि संभाव्य परिणाम समजून घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे। प्रत्येक व्यवसायामध्ये काही ना काही जोखीम असते।
बाजारातील बदल, स्पर्धा, ग्राहकांची बदलती पसंती, आर्थिक अडचणी आणि तांत्रिक बदल यांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. जोखीम टाळण्यापेक्षा तिची पूर्वकल्पना घेऊन योग्य नियोजन करणे अधिक महत्त्वाचे आहे. आज मोबाईल आणि इंटरनेटचे व्यवसाय करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. छोट्या व्यवसायालाही सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. डिजिटल साधनांचा योग्य वापर केल्यास व्यवसाय अधिक वेगाने आणि कमी खर्चात वाढवता येतो. व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सतत शिकत राहणे आवश्यक आहे. बाजारपेठ, तंत्रज्ञान, ग्राहकांच्या सवयी आणि स्पर्धा सतत बदलत असतात. म्हणून उद्योजकाने नवीन ज्ञान स्वीकारले पाहिजे आणि आवश्यकतेनुसार आपल्या व्यवसायात बदल केले पाहिजेत. व्यवसायाच्या प्रवासात अपयश येऊ शकते, परंतु अपयश म्हणजे शेवट नसून शिकण्याची संधी आहे. चुका का झाल्या याचे विश्लेषण करून पुढच्या वेळी त्या टाळण्याचा प्रयत्न करणे ही यशस्वी व्यक्तीची वृत्ती असते. बाजारपेठ टिकण्यासाठी नवीन कल्पना आणि नाविन्य आवश्यक आहे. ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांनुसार उत्पादन आणि सेवा सुधारत राहणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि नवीन पद्धतीचा प्रयोग व्यवसायाला स्पर्धेत पुढे नेऊ शकतो. विक्री झाल्यानंतर ग्राहकाशी संबंध संपत नाही. उलट विक्रीनंतरची सेवा ग्राहकाचा विश्वास वाढवते. ग्राहकांच्या तक्रारी काळजीपूर्वक ऐकणे, त्यांचे प्रश्न सोडवणे आणि चांगला अनुभव देणे यामुळे ग्राहक पुन्हा व्यवसायाकडे येतो. व्यवसायाच्या यशासाठी उद्योजकाचा वैयक्तिक विकास देखील महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सकारात्मक विचार, निर्णय क्षमता आणि शिस्त यांचा विकास करणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये सुधारणा करणारा उद्योजक आपल्या व्यवसायातही सुधारणा घडवून आणू शकतो. तर मित्रांनो, पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे, मोबाईल MBAचा मूलभूत संदेश असा आहे की व्यवसायाचे ज्ञान मिळवण्यासाठी संधीची वाट पाहण्याची गरज नाही. शिकण्याची इच्छा, योग्य माहिती, तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष कृती यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यावसायिक क्षमतांचा विकास करू शकते. MBA म्हणजे केवळ पदवी नव्हे, त्यामागील व्यवस्थापन विचारसरणी आपल्या दैनंदिन जीवनात आणि व्यवसायात वापरणे अधिक महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, मोबाईल MBA ही संकल्पना आधुनिक काळातील व्यवसाय आणि व्यवस्थापन शिकण्याचा व्यावहारिक दृष्टिकोन दाखवते. व्यवसायाची कल्पना, ग्राहक समजून घेणे, मार्केटिंग, विक्री, आर्थिक नियोजन, नेतृत्व, टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन, डिजिटल तंत्रज्ञान आणि सतत शिकणे या सर्व गोष्टी व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वाच्या आहेत. या पुस्तकातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे ज्ञान मिळवणे ही पहिली पायरी आहे. त्या ज्ञानाचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपयोग करणे ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आपल्या हातातील छोटा संगणक बनला आहे. त्याचा केवळ मनोरंजनासाठी वापर न करता ज्ञान, कौशल्य आणि व्यवसाय वृद्धीसाठी केला तर तो आपल्या प्रगतीचे प्रभावी साधन ठरू शकतो. शिका, विचार करा, कृती करा आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा घडवत राहा. हा या पुस्तकातून घेण्यासारखा महत्त्वपूर्ण संदेश आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.